त्यांचा नंबर सांगायचा अभि. चला पहिला चेंडू डॉट, फलंदाज ओमकार, गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा सुद्धा एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पंचाचा इशारा वाईट, म्हणजे संघाचं खातं उघडले. धावपलकावर लागली एक धाव. एक धाव लागली गेलेली आहे. संघाचं खातं उघडले. पुन्हा एकदा विपिन पवनकर धावतील. पुन्हा एकदा ग्लास केलाय. स्क्वेअर कट फटका. पाठलाग केला जातोय. चेंडू अडवलाय. अडवलाय. अगदी ऐन मुक्याच्या वेळी चेंडूला अडवलं गेले आणि 2 धावा. दोन धावा पूर्ण केलेत. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 3 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 8 षटकाचा सामना असणार आहे. ओमकार स्ट्रायकर एंडला फलंदाज, गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळे ओमकारने. क्षेत्ररक्षक संदीप पाटील. निर्धाव चेंडू. सुरक्षितरित्या हे षटक हाताळलं जाते फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पहिला चेंडू जर पाहिला आपण निर्धाव, दुसरा चेंडू वाईट, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथा चेंडू 0, म्हणजे 3 चेंडू झालेत. यावेळेस पॉवरफुल फटका आणि चेंडू करतोय हवाई सबर षटकार. आपण पाहता पार्टी संघाचा खैमा, त्या बाजूला जे पेंडॉल टाकलंय पार्टी संघासाठी झूम उठाय. काय फटका मारलाय. फटका असा धुवाधार. पुन्हा एकदा ग्लास केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. स्ट्रायकर यांना फलंदाजी करतील. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाकडून. साईब फेदेवाड. संभाजी भाऊ यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. यावेळेस पंचाचे दोन्ही हात समांतर आणि 1 धाव वाढली. अवांतर धावसंख्येचा जर विचार केला तर पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. धाव पलकावर लागल्या गेल्या 10 धावा.
विशाल राठोड पटका माराय समोरच्या दिशेमध्ये आखी पाठला करतोय परंतु चेंडू नाही आणणार आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आणि काय फलंदाजी केली गणेश भाऊने. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विशालचा पुढचा चेंडू गणेश गणेश मॅन इन फॉर्म. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा. दोन चेंडूवर दोन चौकार. पुढचा चेंडू यावेळेस थोडासा डाऊन द लेग टाकलेला चेंडू. पंचाचे हात समांतर म्हणजे वाईटचा चेंडू असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावपलकावर या वाईट निशी 21 धावा धावपलकावर लागले गेले. दुसरं षटक गणेश साठी. पुन्हा एकदा फटका मारला. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली आणि मोठा विकेट. गणेश बाद झालाय. चांगली फलंदाजी करत होता परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये अतिरिक्त खेळाडू तैनात केला होता. ही आहे अमर स्पोर्ट्स. प्रसाद आहे. नवीन फलंदाज प्रसाद आलाय आणि विशाल गोलंदाजी मार्कवर विशाल आलाय. मारलाय फटका. पुन्हा एकदा हवेमध्ये मारलाय. प्रयत्न आहे विपिन पवनकरचा परंतु झेल होऊ शकलेला नाहीये आणि तत्पूर्वी 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे परंतु नकार दिलाय. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावांनिशी धावसंख्येचा जर विचार केला तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. पुल्लर लेनचा चेंडू गोलंदाज विशाल कडून पाहायला मिळालाय निर्धाव स्वरूपाचा. धावसंख्या मात्र चांगली आहे. जर विचार केला तर विकेट मात्र 2 गमावलेले गेले. जे विकेट गमावले गेलेत एका बाजूला जर पाहिलं तर ओमकार आणि दुसऱ्या बाजूला गणेश. पुन्हा एकदा आखुडत्या लेनचा चेंडू. दिशा दिलीये आणि चेंडूला पाठवलंय 1 बॉल सीमा रेषा पार चौकार. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. बॉल 27 धावा. गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड. 27 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. जर विचार केला या टुर्नामेंटचा या चषकाचा तर आपण पाहिलंय ॲव्हरेजिंग स्कोअर 26-27 असाच होतोय. पॉवर प्लेचे ते 2 षटका होत आहेत. त्या षटकामध्ये एवढ्याच धावा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड. स्ट्रायकर एंडला असेल तो विकी भाऊ.
उर्फ एक्का. अनिल अनिल बेर्देवाड आणि गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड. डावखुरी हाताचा फलंदाज आहे एक्का. या कशा प्रकारची फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर अनिल. पहिला चेंडू अनिलचा एक्कासाठी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे. कट शॉट मारण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाकडून. पण पडल्याच्या नंतर स्लो झालेला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली आहे 27 वर. पुढे टाकलेला चेंडू फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक विपिन पवनकर आणि 1 धाव. धावसंख्या वाढती 28 धावा. पहिला डॉट दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. आता स्ट्रायकर एंडला प्रसाद. गोलंदाजी मार्कवर अनिल. रंगतदार मुकाबला पाहायला मिळेल कारण अगोदरच्या शेवटच्या चेंडूवर आपण चौकार पाहिला होता प्रसादच्या बॅट मधून आणि अनिलचा चेंडू प्रसादसाठी. डाऊन द लेग चेंडू टाकण्याचा प्रयत्न ज्या प्रकारची गोलंदाजी अनिल बेर्देवाड करतो. चांगला गोलंदाज आहे परंतु डाऊन द लेग थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वाईट. 29 धावा. यावेळेस समोरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा फटका खेळलाय. प्रयत्न केलाय परंतु चेंडू जातोय सीमा पार चौकार. पाठी येणारे फलंदाज ओमकारच्या नंतर गणेश. गणेशच्या नंतर प्रसाद. चांगली फलंदाजी. एकदा पायात टाकलेला चेंडू. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर 34 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये या षटकाचे 4 चेंडू अद्याप झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड. स्ट्रायकर एंडला एक्का. चेंडू तेच तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. एकाच्या फलंदाजीवरनं वाटतंय त्याच्या फलंदाजीच्या वैशिष्ट्य आहे कारण त्याची बॉडी लँग्वेज मात्र सुरेख दिसते आपल्याला. मारलाय फटका तर मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डॉक्टर. 1 धाव तर पूर्ण केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले आणि तेवढी चांगली फेकी सुद्धा. 1 धाव म्हणजे निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यात 35 धावा. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग. चला किशोर भाऊ यांच्याकडून पारितोषिक आले. विकीच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला बॉल पाठवायचा. चला सोमा भाऊ तूच टाकून दे एक बॉल. इथूनच फेक एखादा बॉल चांगला बघून. हा बॉल आलाय. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले आपल्याला हरी पाटील धामधरी. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जॉनी. आता बघूया मात्र आमचे युट्यूबचे जे ऑपरेटर आहे त्यांचं सुद्धा लक्ष आहे फलंदाजीवर. एकासाठी दूर टाकलेला चेंडू आणि पंचाचा इशारा वाईट. म्हणजे पहिला चेंडू पडल्याच्या नंतर अधिकच दूर गेलाय. विपिन पवनकर गोलंदाजी मार्कवर आलेत संघासाठी 4था आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन. वाईट चेंडू. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये भर झाली आहे. 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. एक्का. विकी स्ट्रायकर एंडला. साडू फटका मारण्याचा प्रयत्न तिथे. पडल्याच्या नंतर उसळी घेणारा चेंडू आपल्याला गोलंदाज विपिन पवनकर यांच्याकडून पाहायला मिळालाय. पहिला चेंडू निर्धाव. किशोर भाऊ यांच्याकडून पारितोषिक असणार आहे.
षटकारासाठी 500 रुपयाचं. पुढचा चेंडू मारलाय. फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाज मात्र जागा सापडू देत नाहीये. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिलं गेलं तर आखोडत्या लेनचा चेंडू. पुढचा चेंडू जर पाहिलं तर आपण फुल्लर लेनचा चेंडू. म्हणजे गती परिवर्तन तर आहेच परंतु लेंथ परिवर्तन सुद्धा गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. एक दिमागदार गोलंदाजी. या वेळेस फटका मारलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली झेल सुटलाय आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. बीसीसी भोकर संघाचं थोडस एक या चषकामध्ये जर पाहिलं गेलं तर कॅचेस होत नाहीयेत. कॅचेस टिपल्या जात नाहीत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की या संघाने दिनेश गायकवाडचा एक झेल सुटला होता आणि त्याने जवळपास 46 धावा कुठल्या गेल्या होत्या. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदलाव करताना आपण पाहतोय विकेट किपर चेंज होत आहेत. संदीप पाटील स्वतः विकेट किपिंग साठी. कारण बीसीसी भोकर संघाबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे की बीसीसी भोकरचा संघ एका रनासाठी झगडतो. त्यांना एका रनचं महत्व माहिती आहे. पूर्ण गेम प्लॅन निशी उतरणारा संघ एकनिष्ठ संघ म्हणून ओळखला जातो. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू गोलंदाज विपिन पवनकर यांच्याकडून पाहायला मिळालाय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. इकाची बॅट मात्र आतापर्यंत आपण शांत पाहतोय. जेवढे फलंदाज आलेत एका बाजूने प्रसाद चांगली फटकेबाजी केली. पुन्हा गणेश त्याने सुद्धा चांगले फटके मारलेत परंतु विकेट मात्र चांगली टिकून ठेवलाय. त्याचं चांगलं काम केलं इकाने. बघूया पुढच्या चेंडूचा कसा सामना करेल. पुन्हा एकदा दूर टाकलाय चेंडू आणि पंचाचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा. म्हणजे आणखी एक धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर लागल्या गेल्या 39 39 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. दोन्ही षटकाचा जर विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा होत्या. 4थं षटक चालू आहे 39 धावा. म्हणजे सन्मानपूर्वक धावसंख्येचा जर विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली गेली पारडी संघाने. पुढचा चेंडू यावेळेस लाइटर फटका आणि चेंडू सीमा पार. षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं गेले किशोर भाऊ यांच्याकडे. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. खतरनाक षटकार. मी आता सांगितलं होतं अभि मात्र शांत संयमी फलंदाजी करतोय परंतु पुष्पा नाम समझ के फ्लावर समझे क्या. फायर एम है विक्की भाऊ. पुन्हा एकदा विक्की भाऊची बॅट तडपतीये. यावेळेस मात्र झेल. आकाशचा सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. फटका चांगला होता. फटक्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. संख्या जाऊन पोहोचली 45. पुढचं समालोचन मी सोनू भाऊ. सोनू भाऊ 5 मिनिटं. अण्णा न्यू बॅट्समॅन पूर्बाजी अण्णा. न्यू बॅट्समॅन पूर्बाजी अण्णा गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन आला अनिल बेरदेवाड. चांगला फटका आहे. दिमागदार फटका पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. षटकार जर मारला तर पुढचा चेंडू. चांगली दिमागदार फलंदाजी करताना आपण पाहतोय. फटका मारलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. 2 धावा.
म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी पूर्वाजी अण्णा यांच्याकडून पाहायला मिळते. सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमी कडून 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे पूर्वाजी अण्णा यांच्यासाठी षटकारासाठी. पुढचा चेंडू एवढासा फटकार मारलाय पूर्वाजी अण्णाने. पुन्हा चेंडू जातोय तिकडे, विशाल आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव होतीये. प्रसाद बाद झाला नॉन स्ट्रायकर एंडला. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. विनायक दादा माटे सर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे पूर्वाजी अण्णाला षटकारासाठी. म्हणजे तब्बल षटकाराला 1,500 रुपये. आणि मनोज दादा कदम यांच्याकडून 1000 रुपये, म्हणजे तब्बल 2,500 रुपये. 2,500 रुपये. आणि विकेटसाठी एक पारितोषिक आले अनिल बेर्देवाडच्या सिद्धेश्वर मेडिकलचे ओनर साई फेदेवाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेटसाठी. म्हणजे 2,500 षटकारासाठी आणि 500 रुपये विकेटसाठी. पुढचा चेंडू चांगला चेंडू टाकला, एक धाव पूर्ण केली. पायावरती जाऊन आदळलाय चेंडू आणि पंचाचा इशारा आला नाही, म्हणजे बॅटच्या रूपातली धाव आहे. हा, लेग बाईच्या रूपातली धाव. चला अजून एक पारितोषिक आले विठ्ठल भाऊ पांगरीकर यांच्याकडून 500 रुपये षटकारासाठी. म्हणजे 3,000 रुपये एका षटकाराला पूर्वाजी अण्णाच्या. पुढचा चेंडू अनिलचा, थोडासा दूर टाकलेला चेंडू फलंदाज समजू शकला नाही आणि निर्धाव. शुभम भाऊ षटकारासाठी पूर्वाजी अण्णाला तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. चला बॉल आलाय. ₹3,000 पारितोषिक आहे. आणि एक भाऊ इकडं चांगला बॉल हुडकून देतोय, चांगला बॉल सापडून देतोय. हे बघ भाऊ बॉल, दुसरा बघ, तिसरा बघ. पुढचा चेंडू यावेळेस बॅटचा एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय असलम पटेल. न्यू बॅट्समॅन अनिल, स्ट्रायकर एंडला पूर्वाजी अण्णा. गोलंदाजी मार्कवर असलम पटेल. 3,000 रुपयाचा षटकार असणार आहे पूर्वाजी अण्णाचा. धावसंख्येचा जर विचार केला तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 53 धावा. असलम पटेलचा पहिला चेंडू पूर्वाजी अण्णासाठी. मारलाय फटका समोरच्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे. आणि एक धाव. 54 धावा. 6वं षटक आहे. 5 षटक संपलेले आहेत. एक चेंडू झालाय. 54 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता स्ट्रायकर एंडला अनिल असणार आहे. मारलाय फटका, मारलाय आणि झेल सुटून चेंडू सीमा पार षटकार.
अनिलच्या बॅट मधून मोठा फटका षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. एकदा धावतोय अनिलसाठी. एवढंच पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. एक धाव पूर्ण केली आणि एकच धाव. चला चला आणखी 101 रुपये वाढलेत. 3100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. इकडं ना इकडं जमा द्या कॉमेंटेटर. 101 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे म्हणजे तब्बल 3100 रुपयाचं. चांगला चेंडू बॅटचा एज लागून फाईल लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव नाहीये. एकच धाव. चला अजय भाऊ यांची 2100 म्हणजे तब्बल 5200 षटकारासाठी 5200 रुपयाचं पारितोषिक राहते अण्णासाठी. पुढचा चेंडू असलम पटेलचा अनिलसाठी. आखुडता टप्प्याचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी असलम पटेल. धावसंख्येचा जर विचार केला 62 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू या षटकातला असलम पटेलचं या षटकाचं जर वर्णन केलं तर 9 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला चेंडू सुंदर चेंडू आणि पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 62. शक्तिशाली संघांमध्ये धाव जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. या मैदानावर आपल्याला उद्या पाहायला भेटणार आहे होम टीम हिंदवी एम्पायर. हा संघ उद्या मैदानात उतरणार आहे. जाऊया या सामन्याकडे. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकार लागल्या गेल्या 62 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर विशाल. स्ट्रायकरला पूर्बाजी अण्णा. कामाक्षी एंटरप्राइजेस यांच्याकडून अजून 1100 रुपये म्हणजे 6300 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. स्क्वेअर कट खेळलाय. चेंडू अडवलाय. डॉक्टरचे जेवढे प्रयत्न होते ना एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेवरनं थर्ड मॅनला धावत जाऊन चेंडूला अडवले आणि 2 धावा पूर्ण केल्यात. विशाल आहे गोलंदाजी मार्कवर. पूर्बाजी अण्णासाठी बक्षिसाचा जर विचार केला तर 6200 ह्या 1100 363 6300 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 6300 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे षटकारासाठी. चांगला चेंडू दूर टाकलेला फलंदाजापासून निर्धाव स्वरूपाचा. जर षटकार मारला पूर्बाजी अण्णानं इकडे मात्र थोडीशी भानगडच होईल. कोण ठेवले काय माहित. पुढचा चेंडू विशालचा. पुन्हा दूर टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धावा. पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे. धावसंख्येचा विचार केला 64 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 7वं षटक चालू आहे. मारलाय फटका. फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. 6300 6300चं पारितोषिक आहे. नाही बिलकुल नाही. मारला. बापरे षटकार. आता मात्र इकडे कॉमेंट्री हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय पैसे जमा करा. चला
इकडे पंचायत निर्माण झाली आहे. षटकार मारून हे आले, एकाचे आलेत. पुढचा ते बॉल फेका. बॉल किती झालेत सांगा. लास्ट बॉल बाकी नाही नाही, लास्ट बॉल आहे. चला, ज्यांनी ज्यांनी नाव सांगलेत ती इकडे या भाऊ, सत्कार आहे तुमचा. मध्ये चेंडू आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव. षटकार मारून मात्र पंचायत निर्माण केली इकडे. जरा युट्यूब डबल रिप्ले घ्या, कोणाकोणाचे नाव घेतले एकदा डबल सांगतो. 71 धावा 7 षटकाच्या समाप्तीनंतर. सोमेश भाऊ यांचे तुमचे 1000. कामाक्षी इंटरप्राइजेस यांचे 1100. नाही, दीपक भाऊचे आलेत, नेट जमा आलेत. एक मात्र दिलदार व्यक्ती आपल्यामध्ये असणारा नेट पैसे जमा केलेत. हे बाकीचे आले म्हणाल तरी आले नाहीत आमच्याकडे. पुढचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळला, एक धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव होते का, शेवटचं षटक आहे आणि एकच धाव. 72 धावा, 8वं षटक प्रगतीपथावर आहे. पहिला चेंडू झालाय, 5 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. अनिल आहे स्ट्रायकर एंडला. असलम पटेलच्या मागच्या षटकामध्ये अनिलने एक षटकार खेचला होता. यावेळेस मात्र गुडलेनचा चेंडू, चांगला चेंडू असलम पटेल यांच्याकडून पाहायला मिळालाय. मागच्या काही षटकाचा जर विचार केला तर 6वं 7वं षटक थोडस निराशापूर्ण म्हणावं लागेल पारडी संघासाठी. जेवढी मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. एकूण धावसंख्येचा जर विचार केला तर 72 धावा, शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी असलम पटेल यांची. मोठं रनअप असलम पटेलचं. पुन्हा एकदा धावतील. शेवटचे 3 चेंडू आहेत. अनिल स्ट्रायकर एंडला. रिव्हर्स खेळाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावा, म्हणजे प्रयत्न खूप मोठा केलाय. रिव्हर्स फटका, रिस्की शॉट खेळाय आणि 2 धावा पूर्ण केलेत. 74 धावा. 2 बॉल मध्ये जर 2 षटकार मारले तर सोमेश कानोडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांच्याकडून ते पारितोषिक राहणार आहे. ते पारितोषिक अजूनही कायम राहणार आहे, कारण पुढचा चेंडू वाईड आलेला आहे. 2 चेंडूवर 2 षटकार मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक आहे अनिलसाठी सोमेश कानोडे यांच्याकडून. धावसंख्या 75. मारलाय चेंडू हवेमध्ये, अनिल त्याच्या खाली आहे. अनिलने घेतलाय अनिलचा झेल. त्याला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. तर या चेंडूवर जर षटकार मारला अजय भाऊ तर सोमेश भाऊ कानोडे यांच्याकडून तब्बल 3001 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. या चेंडूवर जर षटकार मारला तर सोमेश कानोडे. कामाक्षी इंटरप्राइजेस यांच्याकडून 5001 रुपये, म्हणजे 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा बॉलरची काय होते काय समजता. 8000 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचा चेंडू आहे. 8000 रुपये पारितोषिक. या चेंडूवर जर षटकार मारला तर हा बाईच्या रूपामधल्या धावा आहेत, परंतु पंचाचा इशारा येणं बाकी आहे. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बाईच्या रूपातली धाव, लेग बाईज. 22 ओव्हरची समाप्ती.
चला निर्धारित संपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली हॉटेल राजयोग
स्वतःची पहिली आणि संघाची पहिली वर घेऊन आलाय तो ओमकार आणि फलंदाजीसाठी आहे तो पुन्हा अतिशय सुंदर चेंडू आणि पहिला झटका पहिला हादरा खूपच मोठा. पहिली शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. वाटतंय आणि संदीपची जागा घेण्यासाठी जातोय तो आता. एजे एजे सामना करेन ओमकारच्या पुढच्या चेंडूचा. ओमकार राईट हँड ओव्हर द विकेट एजे साठी. आणि परत एकदा चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला झेलबाद. हा दुसरा झटका लागोपाठ. कशी कहावत झाली चल तू. भेट संघ भोकर यांची लागोपाठ दुसरा झटका दिलेला आहे ते ओमकारने. मोठा झटका एजेच्या स्वरूपामध्ये आणि तेवढाच चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये शुभमचं सहकार्य. चांगला झेल घेऊन आपल्या टीमसाठी एजीची जागा घेण्यासाठी जातोय तो अकीब. आणि ओमकार जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. चांगला चेंडू चांगली विकेट आणि हॅड्रिक चान्स. बघूया पटकावतो तो काय ओमकार. आता पूर्ण दारोमदार या दोन फलंदाजाच्या खांद्यावर आहे ते. अकीब आणि विशाल. एजीची जागा अकीबने घेतलेली आहे. बघूया कशा प्रकारे आपल्या संघाला सावरतो तो अकीब. आणि ओमकार तेवढीच चांगली गोलंदाजी. राईट हँड ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू अकीब यांच्यासाठी आणि तेवढाच चांगला चेंडू. कुठल्याही प्रकारचा छेडछाड न करता सोडून दिलेला आहे ते अकीब याने. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला भेटत आहे ती हिंदवी पार्टी संघाकडून ओमकार यांच्याकडून. कुठल्याही प्रकारची धाव न देता दोन फलंदाज पविलियनचा रस्ता गाठवला ते ओमकार याने. परत एकदा ओमकार तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. 2-4 पावलाचा रन अकीब यांच्यासाठी. आणि परत एकदा मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर चेंडू समजून शकला नाही अकीब. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी होत आहे ती हिंदवी संघाकडून ओमकार यांच्याकडून. पुढचा चेंडू परत एकदा ओमकार आणि स्लोअर चेंडू. भावा गिफ्ट दिली अकीब याने स्वीकारली. पंचाचा निर्णय 4 धावा. जबरदस्त असा शॉट. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे ते ओमकार याने. आता बघूया कप्तान कोणाच्या खांद्यावर आता बॉलिंगची धुरा सांभाळतात ते. सचिन
संघाकडून दुसरा स्वतःचा पहिला वर घेऊन येतो सचिन. अशीच ओमकारवाणी गोलंदाजी करावी लागेल भावा. अतिशय सुंदर अचूक टप्प्याचा मारा होता ते ओमकार यांचा. पहिल्या ओव्हर मध्ये 2 दिग्गज फलंदाज पहिल्यान मध्ये आलेले आहेत. बघूया आता परत एकदा सचिन आणि शॉर्ट पिच चेंडू तेवढाच चांगला फटका भावा. 2च धावा. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. 2 धावा. चला पंच चेक करायचं आहे. आपण जाऊन कमिटीचा डिसिजन आहे. जर का चेंडू अलगद गेला त्या डिक्लेअर झोनच्या बाहेर तर 4 धावा असणार आहेत. वरून गेला तरी 4 धावा असणार आहेत. वरून गेलाय का तर 4 धावा आहेत ते. चला चौकार घेऊन टाकायचा. या चौकारांशी धावसंख्येचा जर विचार केला बीसीसी भोकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आखुडत्या लेनचा चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये उंचावून टोलवलाय आणि घोषांकित क्षेत्राच्या बाहेर अलगद चेंडू जाऊन पडलाय आणि पंचाचा इशारा 4 धावा. या 4 धावेनिशी 8 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. करो किंवा मरोच्या स्थितीमधला हा सामना. जो संघ या सामन्यामध्ये हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर होईल आणि जो संघ जिंकेल त्या स्पर्धेमध्ये अजूनही त्यांचं एक आव्हान कायम राहणार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय डोळ्याचे पारणे फेडणारा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओमकार कडून पाहायला मिळाली होती. ओमकारने जे 2 दिग्गज फलंदाज होते संदीप पाटील त्यानंतर एक युवा हे जे उर्फ अनिल जाधव यासारखे फलंदाज तगडे फलंदाजाला बाद केल्याच्या नंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली. चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावतायत. विशालसाठी चांगला लिव तिथे पाहायला मिळालाय आणि पंचाचा इशारा दोन्ही हात समांतर करत एक धाव वाढली. धावपलकावर अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचली 9 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. निर्धारित 2 षटकाचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 2 षटकाच्या नंतर आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर अतिरिक्त 5 खेळाडू उभे केले जातात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विशाल टाजी गोलंदाज. आखुडत्या लेनचा चेंडू केवळ पाहण्याचं काम केलंय विशालने आणि चांगला लिव करून निर्दोष स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. म्हणजे दोन्ही बलाढ्य संघामध्ये हा होणारा सामना आपण पाहतोय. डू ऑर डाय सामना. करो किंवा मरोच्या स्थितीमध्ये असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. काय भव्य दिव्य आयोजन. हिंदवी एम्पायर क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि डोळ्याचे पारणे फेडणारे सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान सुंदर चेंडू विकेटची दाद मागली होती पंचाकडे. पंचाचा विचार केला तर अतिशय अनुभवी पंच हरी पाटील कदम. एक मोठा क्रिकेटचा अनुभव आहे त्यांना. चांगली पंचगिरी करतायत या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र इनसाइड आउट फटका. थर्डमॅनच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पाठला केला जातोय आणि चेंडू जातोय का? यस, चेंडू सीमा रेषा पार. चौकार. भिडू साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. सचिन भाऊ गोलंदाजी मार्कवर आहेत आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज विशाल राठोड. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये उंचावून टोललाय चेंडू. 1 बॉन्स 2 बॉन्स सीमा रेषा पार. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. पहिले षटक आपण पाहिले गेले सुंदररित्या हाताळलं होतं हिंदवी पारडी या संघाने. परंतु मागच्या षटकामध्ये सचिन तिडकेच्या या षटकाचा मात्र समाचार घेतला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार विशाल राठोडच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू सचिनचा. पुन्हा आखुडत्या लेनचा चेंडू. पॉवरफुल फटका खेळा परंतु काय क्षेत्ररक्षण आहे भाऊ. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले.
38 सर्कलच्या आतमध्येच आणि एक धाव पंचाचा इशारा. षटकाची समाप्ती. निर्धारित पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेले ते 2 गडी बाद 18 धावा. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. हिंदवी एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 चं भव्य दिव्य आयोजन. आणि काय सामने होत आहेत, म्हणजे ज्या प्रकारची आमच्या कमिटीचे जे आयोजक आहेत, जेवढे काही सदस्य आहेत, खूप मेहनतीने या सामन्याची उभारणी केली आहे. आपण पाहतोय ज्या प्रकारचं मैदान सजलं गेलंय, खूप कष्ट करून या मैदान उभारणी मागे खूप मोलाचं सहकार्य असणारे सर्व सदस्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण पाहतोय अर्धापूर येथे बराच वर्षाच्या नंतर एक सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारचं पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, तोच गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवर आलाय. स्ट्रायकर यांना विशाल असणार आहे. फुललेंचा चेंडू फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न 100% केलेत, परंतु चेंडू गेलाय काय. 2 धावा तर पूर्ण केल्यात. पंच चेक करतायत. काय पंच थर्ड अंपायर. चला तिसऱ्या अंपायर चेक करूया. चौकार आहे का, 2 रन आहेत. एकूण धावसंख्या 2 धावा पळून काढल्या गेल्यात. 3 काढल्यात का, 3 धावा पूर्ण केल्यात. दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. चेक केला जातोय थर्ड पंचाकडे, कारण एका धावेचं महत्व खूप. एका धावेचं महत्व जर विचार करायचं काय, चेक करतायत. नाही नाही, चला हा चौकार नसणार आहे. 3 धावा असणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप फिल्डर जो गणेश होता चांगला अडवले गेले आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पूर्ण केल्यात. गोलंदाजी मार्कवर ओमकार. स्ट्रायकर यांना फलंदाज आता स्ट्रायकर यांना असणार आहे आकिब शेख. मागच्या सामन्यामध्ये पाहिले आकिबच्या स्लॉगवर मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली होती, अपेक्षित आहे त्या प्रकारची फलंदाजी बीसीसी भोकर संघाला. पुन्हा एकदा ओमकार आकिबसाठी गोलंदाजी करेल. तिसरं षटक आहे. तिसरं षटक आणि वैयक्तिक जर विचार केला तर ओमकारचं शेवटचं षटक. पुढे टाकला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्याच्या खाली आणि काय झेल आहे भाऊ. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि बॅक टू पवेलियन शेख आकिब. ही आहे अमर प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट.
चेंडूमध्ये 56 धावाची गरज आहे. 34 चेंडू आणि 56 धावा या सामन्याचा कौल ठरवणार आहेत. दोन्ही मोठे संघ, बलाढ्य संघ आपण पाहतो. एका बाजूने पाहिलं तर पारडी अर्धापूर तालुक्याचा हा संघ, दुसऱ्या बाजूने बीसीसी भोकर तालुक्याचा हा संघ एकमेकाशी दोन हात करतोय. पुढचा चेंडू ओमकारचा आयांसाठी. यावेळेस आयांने सुंदररित्या खेळ काढलाय. या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक लावला गेलाय. बघूया, एक धाव तर पूर्ण केली आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. ओमकार शेवटचं षटक घेऊन आलाय स्वतःसाठी. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न गुड्डूचा फसलाय आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळाला निर्धाव स्वरूपाचा. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या होत्या. याही षटकाचा जर विचार केला तर शेख आखिबला बाद केले. म्हणजे 3च्या 3 विकेट. वैयक्तिक विचार केला तर तिन्ही विकेट जे कमावले गेले ते ओमकारने. यावेळेस पुढे टाकलाय चेंडू हवेमध्ये आहे. अजय त्याच्या मागे धावतोय. 1 धाव तर पूर्ण केलीये. 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातील. प्रयत्न चांगला होता तिथे, परंतु 2 धावा वाचू शकणार नाही. या 2 धावेनेशी धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. ओमकार गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ओमकारचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुन्हा एकदा धावतोय ओमकार. पुल टॉस समोरच्या दिशेमध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव. 26 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. डीजे धन्यवाद भाऊ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. आपला स्पेल खतम केलेला आहे ते ओमकार याने. चांगली गोलंदाजी केली ती. आपल्या स्पेल मध्ये 3 मोठे झटके दिलेले आहेत ते बीसीसी संघ भोकरला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बीसीसी भोकर संघ जाऊन पोहोचलाय तो 26 धावांवर 3 विकेटच्या मोबदल्यात. स्वतःचा पहिला आणि संघाचा 4था ओव्हर घेऊन आलाय तो गणेश उर्फ मामा. पाहूया फलंदाजीसाठी आहे तो शेख आयान. शेख आयानसाठी पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर करकरीत असा षटकार मारला आहे आयान याने मामाला. हा गेला षटकार आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे ते मामाच्या पहिल्याच चेंडूवर आयान याने. या 6 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 धावा. 4था ओव्हर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आले मामाचा पुढचा चेंडू आयान यांच्यासाठी आणि दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर पण 1 रन घेण्यापासून रोखू न शकले नाही तो हिंदवी पार्टी संघाचे फिल्डर. चांगली गोलंदाजी करावी लागेल हिंदवी संघाला. या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर हा सामना तुम्हाला जितणं फारच महत्वाचं. परत एकदा मामा बॉलिंग मार्कला तयार आणि परत एकदा स्टेटच्या सिंडर टोललेला आहे. बघूया
आणि निश्चितच षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. या ओव्हर मध्ये 2 षटकार मारले आहेत. मामाचा खूपच महाग षटक पडताना चांगली गोलंदाजी करावी लागेल मामाला. परत एकदा मामा तयार आणि परत एकदा लेग साइड टोलेलेला आहे. बघूया त्या जागी ओमकार अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव चोरली. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावा. 4था वर प्रगती पथावर आहेत ते घेऊन आले ते मामा. या ओव्हर मध्ये चांगली फटकेबाजी पाहायला भेटली ती बीसीसी संघ भोकर यांच्याकडून. परत एकदा मामा आणि अंपायर डिसिजन वाईट. मूल्यवान धाव वाईटच्या स्वरूपामध्ये भोकर बीसीसी संघाला. परत एकदा तयार मामा सामना करेन अयान आणि अतिशय सुंदर असा चेंडू समजून शकला नाही अयान. निर्धाव चेंडू. धावसंख्या थांबलेली आहे ती 41 रनावर. 4था वर प्रगती पथावर आहेत ते टाकत आहेत ते मामा. परत एकदा बॉलिंग मारला तयार आहे तो मामा. सामना करेन आयान आणि अतिशय सुंदर असा स्टेटच्या सीने परत एकदा टोललेला आहे ते 6 रनासाठी आयान याने. फटका असा तो 47 रनावर 3 विकेटच्या मोबदल्यात. मामा यांचं खूपच महागडं षटक. या ओव्हर मध्ये सामना बीसीसी भोकर संघाकडे झुकताना 30 चेंडू मध्ये नाही सॉरी 24 चेंडू मध्ये 30 रन. चेंडू मध्ये 30 रनाचं लक्ष. बघूया बीसीसी भोकर संघ कशा प्रकारे पेलतो तो. आणि बॉलिंगची धुरा आता अनिल कशी पुनरावृत्ती करतो तो हिंदवी पार्टी संघ पाहूया. अनिल विशाल सामना करेल आणि परत एकदा अतिशय सुंदर असा स्टेटच्या दिशेने लावलेला हा करकरीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. 5वा वर प्रगती पथावर आहेत ते घेऊन आले तो अनिल. अनिल परत एकदा मारण्याचा प्रयत्न आणि तेवढाच चांगला झेल. शुभम याने मिळाली शानदार भेट. चौथा झटका. अनिल याने आता फलंदाजीसाठी जात आहे तो विपिन. अनिलने चांगली पुनरावृत्ती केली. पहिल्या चेंडूवर षटकार खाला पण दुसऱ्या चेंडूवर मोठा झटका दिला तो बीसीसी संघ भोकर संघाला.
विपिन. बघूया आता कशा प्रकारे अनिलच्या चेंडूचा सामना करतील ते. अनिल बॉलिंग मार्कला तयार. राईट हँड ओव्हर द विकेट. सामना करेल विपिन. आणि पहिलाच चेंडू अतिशय सुंदर असा ऑफसाईड दिशेने टोललेला आहे. बघूया त्या जागी एक धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर निश्चित समाधान मानावं लागेल. पण ओरतुरतू या स्वरूपामध्ये मिळालेली ही दुसरी धाव खूप मोठी चूक. एक एक रन तुमच्यासाठी फारच महत्वाचं. या 2 रनच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 55 धावा. 4 विकेटच्या मोबदल्यात 5 ओव्हर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आलाय तो अनिल. अनिल दिशाहीन चेंडू, वाईट चेंडू. बीसीसी संघ भोकर या संघाला मौल्यवान धाव. परत एकदा चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका स्टेटच्या दिशेने 1 धावेसाठी. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 धावा. 5 ओव्हर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आला अनिल. अनिल परत एकदा बॉलिंग मार्कला तयार. आणि 1 बाउन्सचा इशारा. चांगला चेंडू समजून शकला नाही फलंदाज. निर्धाव चेंडू. अशीच गोलंदाजी करावी लागेल पार्टी संघाला. या सामन्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर. परत एकदा अनिल बॉलिंग मार्कला तयार. परत एकदा अतिशय सुंदर असा चेंडू. बघूया पण 1 रन घेण्यापासून रोखून शकला नाही पार्टी संघ. ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बीसीसी भोकर संघ जाऊन पोहोचलाय तो 58 धावावर. शक्तिशाली संघांमध्ये ची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. सचिन परत एकदा बॉलिंग मारला आणि आला तसाच बाहेर गेला. सचिन खूपच. परत एकदा 6 धावा. धुवाधार हा देगलूर आणि जिंतूर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे इकडे टॉस साठी यावे. परत एकदा सचिन आणि परत एकदा चांगला शॉट. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पार्टी संघाकडून. विकी यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. देगलूर संघ आणि जिंतूर संघ यांच्या कर्णधाराला विनंती आहे इकडे टॉस साठी यावे. आणि परत एकदा चांगला शॉट ऑफसाईडच्या दिशेने. आणि थोडा सावकाश थ्रो. 1च्या जागी 2 धावा दिलेल्या आहेत ते पार्टी संघाने. या 2 रनाच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 धावा. 6 ओव्हर प्रगतीपथावर आहे ते घेऊन आले सचिन. सचिन परत एकदा बॉलिंग मार्कला आणि तेवढा तर चांगला चेंडू आणि तेवढं तर चांगलं क्षेत्ररक्षण. पण 1 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. हळूवार धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 धावावर. परत एकदा देगलूर संघाला आणि 4 चेंडू.
देगलूर आणि जिंतूर आणि अतिशय सुंदर असा करकरीत या ओव्हर मधला दुसरा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. चला टॉस साठी या सहाराच्या मोबदल्यात बीसीसी भोकर संघ जाऊन पोहोचलाय तो 74 धावावर. हॅलो. आणि अशा प्रकारे या चौकाराबरोबर बीसीसी संघ भोकर हा सामना विजयी केलेला आहे. देगलूर आणि जिंतूर दोन्ही करंदाराला विनंती आहे इकडे टॉस साठी या. देगलूर जिंतूर